नमस्कार. पियू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी एका पुस्तकाचा रिव्ह्यू घेऊन आली आहे आणि या पुस्तकाचं नाव आहे वेणास्वामी. लेखिका आहेत मृणालिनी जोशी आणि या पुस्तकाचा रिव्ह्यू लिहिला आहे भक्ती जोशी यांनी. माणुसकीचा गळा घोटणाऱ्या कराल रूढीने माथी मारलेले दिवाभीतीचे दुर्दैव जीण जुगारून देणाऱ्या एका तेजस्विनीची ही यशोगाथा. जननिंदेचे हलाहल पचवून तमसो मा ज्योतिर्गमय मृत्यो मा अमृतम गमय असं म्हणत जीवन मुक्तीच्या मार्गावर पाऊल ठेवणाऱ्या, आपल्या कडकडीत वैराग्याने, उत्कट गुरुभक्तीने आणि उदंड प्रयत्नाने गुरुपीठावर अधिष्ठित झालेल्या समर्थ शिष्या श्री वेणास्वामींची ही संजीवक जीवनगाथा. ज्या काळात सामान्य स्त्रियांनी माझघराच्या दारात येऊन उभे राहण्याची ही सोय नव्हती, विधवेची सावली ही जेव्हा अपशकुनी आणि तिरस्करणीय ठरवली गेली होती, त्यावेळी वेणाबाईंसारख्या एका ब्राह्मण कुळातल्या बालविधवेला निर्भयपणाने आपल्या मठात नेणं, तिला आध्यात्मिक विद्या देऊन गुरुपदी बसवणं, तिच्या सासरच्याच गावी तिला मठाधिपती करणे, ही गोष्ट समर्थांच्या अद्भुत सामर्थ्याची प्रचिती देण्यास समर्थ आहे. याचे भावमय वर्णन अत्यंत रसपूर्णतेने या पुस्तकात केले आहे. लेखिका मृणालिनी जोशी यांनी सांगितल्याप्रमाणे समर्थमय वेणास्वामींचे हे चरित्र वाचताना सद्गुरू समर्थांचे कृपाछत्र ठाई ठाई जाणवते. अशा या तेजस्विनीचे लहानपण कोल्हापूर येथे अत्यंत लाडाकोडात गेले. लहानपणापासूनच छोटी वेणू अत्यंत मन मिळावू आणि आनंदी स्वभावाची असल्यामुळे सर्वांची लाडकी होती. वेणूला 11वं लागलं आणि वडील गोपाजी पंतांनी त्यांच्या लाडक्या लेकीसाठी मिरजेच्या ब्राह्मणपुरीतील देशपांड्यांचे स्थळ निश्चित केले. मार्गशीर्ष शुद्ध पंचमीच्या मुहूर्तावर वेणू लग्न होऊन मिरजेला आली. झाडावरून पडल्याचे निमित्त होऊन वेणूचे यजमान देवाघरी गेले. छोट्या वेणूच्या माथी वैधव्य आले. असह्य वेणूचे वपन केले जाऊन विधवांसाठी असलेले खास लाल लुगडे नेसून त्याच्या जाड्या भरड्या पदरात पार कपाळापर्यंत तिचे डोके झाकले गेले. असे वैधव्य प्राप्त झालेल्या वेणूला आता ना स्वयंपाकघरात जागा होती ना माझघरात. उपास, व्रत, नेमधर्म या आणि अशा अनेक बंधनात वेणूचे आयुष्य जखडले गेले होते. त्याचबरोबर भावार्थ रामायण, एकनाथी भागवत यांच्या पारायणामुळे लहानपणी झालेल्या अक्षर ओळखीला दृढता येत होती. वेणूच्या एकसुरी कंटाळवाण्या आयुष्याला या धर्मग्रंथाच्या श्रवणामुळे आणि वाचनामुळे थोडा थोडा अर्थ येऊ लागला. मी कोण याचे ज्ञान होण्याकरिता आता तिचे मन सद्गुरूंच्या शोधात धावू लागले. आणि एक दिवस अचानक पहाटेच्या झुंजूमुंजूला अंगणात सडा समार्जन करत असताना तिच्या कानी खणखणीत आवाज आला, जय जय रघुवीर समर्थ. एका तेजपुंज संन्यासाच्या दर्शनाने वेणू हरवून गेली. त्या अलौकिक दर्शनाने तिला तिच्या दुःखमय जीवनाचा क्षणभर विसर पडला. हेच होते तिला झालेले तिच्या सद्गुरूंचे पहिले दर्शन. त्यानंतर एका नित्याप्रमाणे तुळशी वृंदावनासमोर भागवतांची पोथी वाचत असताना आपल्या या अंधारी आयुष्याला सद्गुरूंशिवाय कोण गती देणार या विचाराने तिचे डोळे भरून आले. आणि तेव्हाच जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना तिच्या कानावर पडली. कटीला कौपिन धारण केलेली, कंठी तुळशी माळेचे भूषण ल्यालेली, दिव्य प्रभेने झळाळणारी, काशाय वस्त्रांनी शोभणारी, एका हाती झोळी एका हाती कुबडी अशी समर्थ मूर्ती पाहत डोळे पुसायचेही भान वेणू विसरून गेली. अंतरीची खूण पटली होती. सद्गुरू चरणी माथा टेकवून अगतिक झालेली ही वेणू तेव्हाच समर्थांची शिष्या झाली होती. अशाच सद्गुरू दर्शनाने व्याकुळ झालेल्या वेणूला कोल्हापुराला अंबाबाईच्या देवळात परत एकदा समर्थ रामदास स्वामींचे दर्शन झाले. समर्थांच्या आशीर्वादाने वेणू चिंतनाला लागली, श्रद्धेने अभ्यास करू लागली. तिच्या जीवनाला अर्थ प्राप्त झाला.
मुळातच कुशाग्र बुद्धी असल्यामुळे आणि सद्गुरू साक्षात समर्थांच्या वाणीतून उजळणाऱ्या तेजाच्या स्फुल्लिंगाने तिचे मन पेटून उठले. ध्यानी मनी एकच आस राहिली, या मनुष्य जन्माचे खरे सार्थक आणि त्यासाठी सद्गुरू सहवासाची ओढ. पण सगळ्या समाजाच्या कल्याणाचा भार आपल्याच माथ्यावर आहे असं समजणाऱ्या तथाकथित धुरिणींना एका बालविधवेने केलेले हे वर्तन रुचले नाही आणि एक दिवस गोपाजी पंतांच्या वाड्यावर धाड पडली आणि वेणूच्या सद्गुरू भक्तीची कसोटी ठरली. नाना प्रकारचे हृदय पिळवटून टाकणारे आरोप तिच्यावर झाले, पण तितक्या स्थिर वृत्तीने मंद स्मित ठेवून शांत संयमी वेणू त्या जीवघेण्या थट्टेला सामोरी गेली आणि सर्व साक्षी रामरायाचे दर्शन घेऊन समोर ठेवलेला विषाचा प्याला ओठाला लावला. तिने रामरायाला प्रार्थना केली, रामा, मी खरोखरच काया वाचा मनाने शुद्ध असेन तर तुझ्या या प्रसादाने मी चिरंजीव होईन. तुझ्या माझ्यातला अंतराय दूर होईल. जालिम विष असते. जीव तडफडू लागला. अतीव दुःखाने वेणूच्या मुखातून सद्गुरूंना हाक बाहेर पडली. वेणू निपचित पडली आणि अशातच दारावर धीर गंभीर आवाजात आरोळी कानावर पडली, जय जय रघुवीर समर्थ. साक्षात सूर्याची पंतांचे सुपुत्र समर्थ रामदास आले आणि त्यांनी वेणूच्या माथ्यावर हात ठेवला. नेत्र मिटून उपास्य देवतेचे स्मरण केले. आपली करुणा दृष्टी वेणूच्या भूमध्यात स्थिर करत त्यांनी संजीवनी मंत्राचा जप सुरू केला. वेणूच्या देहातले पंचप्राण जागृत झाले. दुसरा जन्मच जणू. आणि आता ज्यांनी प्राण दिला तेच त्राणही देतील असे सांगून आई वडिलांचा निरोप घेऊन सद्गुरूंच्या पावन पदचिन्हाचा मागोवा घेत वेणू निघाली. समर्थ शिष्यांसह वेणू आता खळाळत्या मांड नदीच्या काठावर वसलेल्या सह्याद्रीच्या पायथ्याशी डोंगर दऱ्याच्या कुशीत वसलेल्या चाफळ गावी राहू लागली. त्यांच्यासारखीच समर्थ शिष्य असलेल्या अन्नपूर्णा म्हणजे जक्कास्वामींच्या प्रेमळ सहवासात वेणू रुळली. रामदास शिष्या वेणाबाईंची मूर्ती या चाफळच्या मठात दिवसामासाने घडवली जात होती. कीर्तनासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या उद्बोधक आख्यानाचा अभ्यास, चित्तवेधक कथा, नानाविध विषयांचे चौफेर वाचन, महत्त्वपूर्ण श्लोक, चित्तवेधक ओव्यांचे, अभंगांचे, म्हणी सुभाषितांचे पाठांतर हे सर्व रंजकतेने सांगता यावे म्हणून रागदारी संगीताचा व्यासंग अशा अनेक प्रकारच्या ज्ञानसाधनेने त्यांच्या मुळातच मेधावी व्यक्तिमत्वाला पैलू पाडले जात होते. 6 वर्षे साधना घडली. व्यक्तिमत्व तावून सुलाखून निघाले. शके 1557च्या श्रावण वद्य प्रतिपदा या शुभदिनी सांगलीतील मिरज या गावी जय जय रघुवीर समर्थ या जयघोषात रामदासी मठात श्री राम पंचायतीची प्रतिष्ठापना झाली. भजन कीर्तनाचा जल्लोष आसमंताला भक्तिभावाने रंगवू लागला आणि समर्थ स्थापित मठात सद्गुरु कृपेने वेणाबाई समर्थ स्थापित मठात त्यांच्याच सासरच्या वाड्यात वेणा स्वामी म्हणून मठाधिपती झाल्या. एक स्त्री, त्यात विधवा मठाधिपती आहे याची पंचक्रोशीत चर्चा सुरू झाली. पण साक्षात समर्थ स्तब्ध होते. मनात म्हणत होते, त्यांच्या या शिष्येचे आचरणच धर्माच्या रूढींच्या बंधनांना, लोकापवादांना उत्तर देणारे होते. त्यांची खात्री पटवणार होते की परमार्थात देहाच्या यंत्रणेला कसलेही मोल नसते. बाह्याबाई त्यांच्या सेवेला होत्याच. समर्थांच्या शिकवणीप्रमाणे भजन, कीर्तन, भिक्षा, पाकसिद्धी, नैवेद्य, पारणी इत्यादी सर्व व्यवहार पार पडत वेणास्वामींनी मिरज मठाची व्यवस्था चोख लावली. शके 1598 मध्ये परळीच्या गडावर जेव्हा समर्थ त्यांच्या काही निवडक शिष्यांसह राहावयास आले, एक मोठा मेळावा संत महंतांच्या, साधू संन्याशांच्या मंदियाळीत राजकारणी धुरंधरितांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी लेखिका सांगतात, साक्षात गागा भट्ट आणि इतर पंडित, शास्त्री, संत अशा मातब्बर मंडळींसमोर समर्थ आज्ञेने वेणास्वामींचे कीर्तन झाले. समस्त श्रोतेगणांबरोबर विधवेचे कीर्तन ऐकण्यामध्ये रस नाही असे म्हणणारे गागा भट्ट सुद्धा या रसगंगेत अवगाहन करताना आपले पांडित्य विसरून गेले.
मग त्या काळच्या सामाजिक राजकीय परिस्थितीचे छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ यांच्यातील गुरु शिष्य संबंधांचे आणि त्यांच्या राजकीय डावपेचांचे वर्णन ही लेखिका अत्यंत उत्तम प्रकारे करतात. त्या पुढे लिहितात, आता हळूहळू वेणास्वामी प्रकृतीने नाजूक होऊ लागल्या होत्या. मठाची सगळी जबाबदारी त्यांनी बाईयाबाई या त्यांच्या शिष्येवर टाकायला सुरुवात केली. वेणास्वामींना आता पैलतीराची ओढ अनावर होऊ लागली. मग वेणास्वामी सज्जनगडावर राहण्यास आल्या. समर्थांच्या आज्ञेने श्री वेणास्वामींची रामरायांसमोर कीर्तन सेवा सुरू झाली. साक्षात सद्गुरूंसमोर या तेजस्वी साधिकेची अखेरची कीर्तन सेवा एखाद्या उत्सवाप्रमाणे रंगली आणि वेणास्वामी कृष्णमय झाल्या, रामस्वरूपी लीन झाल्या. पार्थिवाच्या पणतीत तेवणारी प्राणज्योत चिरंतन तेजात विलीन झाली. कुठून कुठवर झाला हा प्रवास. एक सामान्य बालविधवा कडकडीत वैराग्याने, उदंड प्रयत्नाने, अखंड अभ्यासाने गुरुपदी विराजमान झाली. श्रींच्या कृपेने आपल्या या स्वरूप संप्रदायाची स्वामिनी झाली. साक्षात सद्गुरु साक्षीने रामरायाच्या चरणी लीन झाली. आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे. याच पुस्तकातील एक भजन भक्ती जोशी यांनी गायले आहे, ते नक्की ऐका. बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. सकल हि ऋषी मुनी भजति तयासी, सकल हि ऋषी मुनी भजति तयासी, तेची एक सुखधाम माझा, बंध विमोचन राम, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. सद्गुरु कृपया ओळखिला जो, सद्गुरु कृपया ओळखिला जो, कौसल्येचा राम माझा, बंध विमोचन राम, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. भाव भक्तीच्या सुलभ साधनी, भाव भक्तीच्या सुलभ साधनी, पुरवी सकळ हि काम माझा, बंध विमोचन राम, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. शरण हि वेणा आत्मा रामा, शरण हि वेणा आत्मा रामा, पावली पूर्ण विराम माझा, बंध विमोचन राम, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला याबद्दल कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पीयू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.